नमस्कार, MBP स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आष्टी पाटोदा शिरूर कासार विधानसभा मतदारसंघातील जे भाजपचे जे आमदार आहेत सुरेश अण्णा धस यांचे काही समर्थक आहेत, ते आज भगवानगडावर इथं वाढदिवसाच्या निमित्त आलेले आहेत। टेंभुर्णी गावचे जे सरपंच आहेत मिथुन डोंगरे सर, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज 11 गावचे सरपंच इथं आलेले आहेत। त्यांनी भगवान बाबाच्या समाधीवर नतमस्तक होऊन आज सुरेश अण्णा धस यांना मंत्रिमंडळात स्थान भेटावं अशी मागणी केलेली आहे। आपण आज जाणून घेणार आहोत काय त्यांनी मागणी केलेली आहे। नमस्कार सर। नमस्कार। आष्टी पाटोदा मतदारसंघात आपण आज भगवानगडावर इथं आलेलो आहोत। हो, तर काय मागणी केली आहे आपण? सुरेश अण्णांना मंत्रिमंडळात स्थान भेटावं भगवान बाबाला चरित्राचार करून मान्यता केलेली आहे। तर एकंदरीत आज आपण वातावरण पाहतो की ओबीसी मराठा असं राजकारण महाराष्ट्र राज्यामध्ये तापलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण आज एक ओबीसी समाजाचा एक सरपंच आहे, एक प्रमुख चेहरा आहे। आपण आज आपल्या गावामधून सुरेश अण्णा धस यांना कॅबिनेट मंत्री करण्यासाठी मागणी केलेली आहे। भगवान बाबांना साकडं घातलं आहे, काय वाटतं याविषयी? काय नाही, जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून एकमेव भक्त अण्णाच आहेत की सगळ्या जाती धर्माला धरून काम करतात। त्यामुळे आम्ही आज सगळे मिळून साकडं घातलेलं आहे की अण्णाला मंत्रिपद भेटावं, त्यासाठी आम्ही नतमस्तक झालो इथं समाधीवरून भगवान बाबाच्या। किती गावचे लोकांनी मागणी केलेली आहे? सर, अगोदर श्री क्षेत्र वैराग्य मूर्ती ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांच्या भगवानगडावर आज आम्ही जवळपास 11 गावचे सरपंच इथे आलेलो आहोत। आमचा इथे येण्याचा मूळ उद्देश म्हणजे भगवान बाबाच्या समाधीवर आपण सर्वांनी नतमस्तक होऊन जे आपले नेते आहेत, दबंग असे आमदार, कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांची आष्टी पाटोदा शिरूर नव्हे तर पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, ते असे सुरेश अण्णा धस। या सुरेश अण्णा धस यांना आपल्या राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही 11 गावचे सरपंच तसेच आमच्या सोबत आमचे उपसरपंच सर्व सहकारी आम्ही इथे येऊन भगवान बाबांना साकडे घातले आहे की बाबा, तुम्ही मंत्रिमंडळामध्ये सुरेश अण्णा धस यांना राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री कोणतंही मंत्रिपद द्यावं असे तुम्ही आपले नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा जे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील यांना सद्बुद्धी द्यावी अशी आम्ही भाऊबाबाचरणी प्रार्थना केली आहे। आपल्यासोबत आज मिथुन डोंगरे सर आहे, सरपंच। त्यांचा आज वाढदिवस आहे। आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त 11 गावच्या सरपंचांनी भगवान गडावर येऊन मागणी केली आहे, साकडं घातलं आहे, काय सांगाल? आज वैराग्यमूर्ती भगवान बाबाच्या समाधी स्थळावरती जाऊन आम्ही जे 11 गावचे सरपंच आहेत, अजूनही बरेच सरपंच आमच्या बरोबर येणार होते, पण 1-2 सरपंचाच्या काही अडीअडचणीमुळे एक सरपंचाच्या भावाचं हार्ट अटॅक आल्यामुळं ते गेले। परंतु या ठिकाणी आज आम्ही जे समाधीकडे आलो, समाधीकडे आज बाबांकडे एकच आम्ही समाधीकडे मागणी केली की सुरेश अण्णा धस सारखा माणूस जर मंत्रिमंडळामध्ये गेला तर गोरगरीब जनतेचे प्रश्न या ठिकाणी तडीच जातील, मार्गी लागतील। आणि म्हणून मला वाटतं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनंतर 18 पकड जातीला सांभाळणारा जर कोणी नेता असेल तर फक्त तो सुरेश अण्णा धस आहे। आणि म्हणून ताईंना आज आणि आमच्या राष्ट्रीय नेत्यालाही एक भगवान बाबा या ठिकाणी सुबुद्धी देव की सुरेश अण्णा धस सारखा माणूस या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी झाली पाहिजे, वर्णी लागली पाहिजे। आणि लवकरच लाल दिवा घेऊन परत भगवान बाबाच्या समाधीकडे दर्शनासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी येण्याची वाट पाहत आहोत। नक्कीच आज मिथुन डोंगरे सर आहेत, टेंभुर्णी गावचे सरपंच आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज ओबीसी समाजाचे जे 11 गावचे जे सरपंच आहेत त्यांनी आज भगवानगडावर इथं येऊन भगवान बाबाच्या समाधीवर नतमस्तक होऊन सुरेश अण्णा धस यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं, मंत्री म्हणून त्यांना त्यांची निवड व्हावी अशी मग त्यांनी मागणी केलेली आहे आणि साकडं घातलेले आहे।